भाजपा प्रदेश कार्यालय द्वारा मनपा चुनाव के लिए जारी की गई उम्मीदवारों की सूची में फेरबदल का मामला इस समय काफी गरमाया हुआ है। वहीं इस मामले के संदर्भ में जब पत्रकारों ने विधायक सुधीर मुनगंटीवार से सवाल किया तो उन्होंने चकित होते हुए जवाब दिया कि उनकी जानकारी के मुताबिक राज्य में यह पहला मामला इस तरह का है जो प्रकाश में आया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विधायक मुनगंटीवार द्वारा विस्तार पूर्वक दी गई प्रतिक्रिया में क्या कहा। मनपा चुनाव के लिए भाजपा प्रदेश कार्यालय द्वारा उम्मीदवारों की सूची में हेरफेर का मामला इस समय हर तरफ सुर्खियों में बना हुआ है। वहीं एनडी होटल में वरिष्ठ नेताओं की मौजूदगी में जब इस संबंध में विधायक सुधीर मुनगंटीवार से सवाल पूछा गया तो उन्होंने चकित होते हुए जवाब दिया कि उनकी जानकारी के मुताबिक राज्य की राजनीति में अभी तक ऐसा मामला कभी प्रकाश में नहीं आया जहाँ प्रदेश कार्यालय द्वारा जारी उम्मीदवारों की सूची में एक साथ इतने नाम बदले गए। तो आइए सुनते हैं विधायक सुधीर मुनगंटीवार की इस संबंध में प्रतिक्रिया। पण जे वातावरण कलुषित झालेलं आहे विशेषतः एबी फॉर्मच्या वाटपानंतर त्याच्याबद्दल काय समज नाही। आता त्याबद्दल तुम्हालाही माहिती आहे की महानगराच्या अध्यक्षाला या ठिकाणी पदावरून मुक्त केलं, याची गंभीर दखल ही प्रदेशाने आणि केंद्राने दोघांनी घेतली। भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात असं कधीही झालेलं नाही। 17 उमेदवार हे प्रदेश अध्यक्षांची यादी बदलण्याची ही तर घटना माझ्या माहितीप्रमाणे चंद्रपुरात सोडा महाराष्ट्रात पहिल्यांदा झाली। बावनकुळे यांच्यासोबत तुमची नंतर म्हणजे जोरगेवार आणि तुमची सेपरेट एक बैठक पुन्हा झाली, त्यामध्ये काही यावर जोरगेवार सोबत माझी बैठकीचा विषयच नाही। मी आणि बावनकुळे साहेब आम्ही दोघे बसलो, दोघांची झाली। त्यांच्यासोबत माझे नाही, मला वाटतं सर्व मिळून एक उद्या मुख्यमंत्र्यांचा रोड शो आहे, तुम्ही असणार आहे का भाऊ त्या रोड शो मध्ये? नाही, आता मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, तसं उद्या माझा कार्यक्रम आहे। बावनकुळे साहेब मला म्हणाले की तुम्ही एकदा बोलून घ्या, कारण माझा उद्या नागपूरचा कार्यक्रम आहे। पण मग कसं करायचं ते आम्ही पाहू। कोणाचा तरी एकाचा कार्यक्रम 2-3 तास पुढे करावा लागेल तर ते बघू। भाऊ, या प्रकरणामध्ये महानगर अध्यक्षच दोषी आहे की अजून कुणी आहे? नाही, आता तर जबाबदारी एबी फॉर्म जे बदलण्यात आले त्याबद्दलचा जो रिपोर्ट निरीक्षक म्हणून जे आले होते अशोक नेतेजी, हे इथंच आहे, यांनी रिपोर्ट दिला। त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महानगर अध्यक्ष आणि बाकी गोष्टींची नावं आहे। सध्या महानगर अध्यक्षांवर कारवाई झाली। अशोक नेतेजी आमचे प्रभारी म्हणूनच आले होते। ज्यांचे या प्रकरणामध्ये आणखी काही विकेट पडण्याची शक्यता नाही। प्रश्न विकेटची बरोबरी नाही, जे वाईट वागतात खरं तर पक्षांनी ही काळजी घेतली पाहिजे। समजा उद्या असं वाईट वागल्यावर जर शिक्षा केली नाही तर मग वैराचार माझे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव रुआरकर की रिपोर्ट।